12वीत शिकणारा वारकरी वृत्तीचा निष्पाप मुलगा पेपर सुरू असतानाच मिसिंग झाला। नंतर कुटुंबियांना तो सापडला तो थेट तुकडे तुकडे झालेला मृतदेहच। मृतदेहाची भयंकर विटंबना, एका विहिरीत त्यांचे तुकडे तुकडे केलेले अवयव तर दुसऱ्या विहिरीत त्याचे धड। धक्कादायक म्हणजे मृतदेह व त्याचे हात पाय हे आरोपींनी अत्याधुनिक कटरनं कापलेत। हे सगळं सहन केलं श्रीगोंद्यातील माऊली गव्हाणे या 19 वर्षाच्या 12वीतील युवकानं। विशेष म्हणजे माऊलीनं आदल्या दिवशी छत्रपती संभाजी राजेंचा छावा सिनेमा पाहिला होता। सिनेमा पाहिल्यानंतर राजेंची कशी निर्गुण हत्या केली हे त्यानं त्यांच्या कुटुंबियांना डोळ्यात पाणी आणून सांगितलं होतं आणि त्याची अगदी तशीच सर्व अवयव कापून दुसऱ्या दिवशी हत्या झाली ही माहिती त्याच्या कुटुंबियांनी दिली आहे। श्रीगोंदा तालुक्यातील दानेवाडी येथील विहिरीत सापडलेल्या मृतदेहाचं गूढ उकललंय। मृतदेह इतक्या छिन्न विच्छिन्न होता की ओळखणंही मुश्किल होतं, परंतु त्याच्या आईनं त्यांच्या कानातील बाळीवरून ओळखलं आणि ओळख पटली। या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे। मृतदेह पाहून गव्हाणे कुटुंबाचा झालेला आक्रोश पाहून उपस्थितांच्याही काळजाचा ठेका चुकला। विहिरीमध्ये धड पडलेले आणि दुसऱ्या विहिरी पोत्यात बांधलेल्या अवस्थेत एक गाठोडं की ज्यात त्याचे कापलेले अवयव होते। माऊली 7 मार्चला शिरूर इथं 12वीच्या पेपरसाठी गेल्यानंतर मिसिंग झाला होता। त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला होता। खून करणाऱ्यांनी मृतदेह व त्याचे हात पाय हे अत्याधुनिक कटरनं कापलेत। माऊलीची एवढ्या निर्घृणतेने हत्या कुणी केली याचा तपास पोलीस करत आहेत। या खुनातील आरोपींचा शोध पोलिसांनी लवकरात लवकर घ्यावा अशी ग्रामस्थ व मृत माऊली गव्हाणे यांच्या कुटुंबियांनी मागणी केली आहे। अन्यथा नगर पुणे हायवेवरती रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय। या घटनेचा तपास CID कडे वर्ग करावा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे।